महाराष्ट्र राज्य शासनातर्फे महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार राम सुतार यांना हा पुरस्कार राम सुतार यांना जाहीर झालेला आहे। मग हा कशा संदर्भात देण्यात आलेला आहे म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यांना वयाची 100 वर्ष पूर्ण केलेली आहे। त्यांना मुंबई इंदू मिल या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक स्मारक उभा करण्यात येत आहे। हा एक सर्वात मोठं त्यांचं एक कार्य आहे आणि त्यासोबतच त्यांचं मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी मोठं स्मारक उभं करण्यात आहे म्हणजे पुतळा उभा करण्यात येत आहे। हे सुद्धा काम त्यांच्याचकडे सोपविण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच ते एक जगविख्यात एक शिल्पकार आहे। वयाची 100 वर्ष पूर्ण करण्यात आली आणि त्यासोबतच लक्षात घ्या जे काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एक जगामध्ये भारत महाराष्ट्र आणि त्याही पलीकडे जगामध्ये त्यांचे एक शिल्प उभं करण्यात आलेले आहे। त्यांनी बऱ्याच पद्धतीचे आणि त्यामध्येच एक लक्षात ठेवा एक म्हणजेच काय गुजरातमधलं बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचे सुद्धा शिल्प त्यांनीच तयार करण्यात आलेलं आहे। म्हणजेच इतके सर्वात मोठे त्यांची कामगिरी असल्यामुळे त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात त्यांना सर्वात मोठे काम असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। हे सर्वात महत्त्वाचं आहे। यासोबतच लक्षात घ्या त्यांना सुद्धा हा 2024 साली त्यांना पुरस्कार प्रकाशित करण्यात आलेला आहे। पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या यापूर्वी सुद्धा त्यांना बऱ्याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचपैकी लक्षात घ्या की काय 1999 साली बघा त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला हा एक। त्यानंतर 2016 साली यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यासोबतच लक्षात घ्या 2018 साली टागोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा यावर्षी म्हणजेच काय 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। मग लक्षात घ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे। मग स्वरूपमध्ये त्यांनी दिलेलं आहे की त्यामध्ये 25 लाख रुपये, त्यानंतर एक मानचिन्ह, एक मानपत्र असतं आणि शाल असतं। या पद्धतीने त्याचं पुरस्काराचं स्वरूप आहे। मग मित्रांनो लक्षात घ्या यापूर्वी सुद्धा यांना किंवा या पुरस्काराने इतर किती लोकांना सन्मानित करण्यात आलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्हाला। म्हणजेच बघा मागचा पुरस्कार तुम्हाला कुठल्या ना कोणत्या एक्झामला किंवा परीक्षेला तुम्हाला विचारण्यात आलेला आहेच, तो पुरस्कार आहे तो म्हणजेच काय अशोक सराफ यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार जाहीर झालेला होता आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना सुद्धा मान्यवरांना सुद्धा पुरस्कार जाहीर झालेला आहे। हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। मी खाली तुम्हाला त्यांची नावं सर्वांची दिलेली आहेत, ती सुद्धा एकदा बघून घ्याल। कोणाला कोणत्या वर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं